सुस्वागतम. सर्वप्रथम आलेले आमचे सगळेच ग्रामस्थ मंडळ सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आणि सगळ्यांना प्रथमतः 396वा शिवजयंती निमित्तानं सर्व शिवभक्तांच्या या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा आपण देऊयात. भव्य दिव्या बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेची आपण सगळेजण एक वर्षभर वाट पाहत होतो ती स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आलेली आहे. ती म्हणजे स्वराज चषक. आणि प्रथमतः आपण ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम इथून पुढे आपण पार पडणार आहोत. प्रथमतः आपण नेहमीप्रमाणे गावदेवी औदुंबर वासिनी मातेला आपण चरणी नतमस्तक आपण होऊयात, शुभ आशीर्वाद आपण घेऊयात आणि त्यानंतर आपण या स्पर्धेला सुरुवात करूयात. सगळ्यांना विनंती करेन की आपण या आपल्या सगळ्यांच्या शुभ हाताने आपण श्रीफळ वाढूयात आणि तिथे आपण शुभ आशीर्वाद आपण घेणार आहोत. सगळ्यांना मी विनंती करेन की आपण या सगळेच आमच्या एकंदरीत ते संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आहेत. आपण नेहमीप्रमाणे आशीर्वाद घेऊयात. गावदेवी औदुंबर वासिनी मातेचा आशीर्वाद घेऊन आपण या आजच्या या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण सुरुवात आपण करणार आहोत. औदुंबर वासिनी क्रिकेट क्लब बाग मांडले आयोजित स्वराज चषक 2026 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. सुरुवात इथून पुढे आपण करत आहोत. आशीर्वाद घेऊन गावदेवी औदुंबर वासिनी मातेचा चरणी आपण नतमस्तक आपण होऊयात आणि आशीर्वाद घेऊन आपण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं करणार आहोत सुरुवात.
पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती असेल की आपण या आपल्यासाठी बसण्याची जी व्यवस्था केली आहे तिथे आपण बसून घ्या. इथून पुढे आपण नेहमीप्रमाणे औदुंबर वासिनी मातेच्या चरणी नतमस्तक झालोय. शुभ आशीर्वाद आपण घेतलेत आणि त्यानंतर आपण आलेले जे आमचे सगळेच प्रतिष्ठित मान्यवर आहेत, सगळे दानशूर व्यक्तिमत्व आहेत, देणगीदार आहेत, त्यांच्या सगळ्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल आणि एकंदरीत सगळेच आमचे ग्रामस्थ मंडळ, महिला भगिनी यांना देखील विनंती असेल आपण देखील या, आपण देखील बसून घ्या. आपल्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. एक मानाची स्पर्धा, भव्य अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वराज चषक 2026 मध्ये सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. अच्छा, जे आम्हाला मुख्य अतिथी अर्थात प्रतिष्ठित मान्यवर आम्हाला लाभले ते म्हणजे सन्माननीय अनिकेतजी अल्लाजी नांदविडकर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला आपण पाहतोय सन्माननीय निखिल किरण पोलेकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला विद्यमान सरपंच सौ प्रियंका प्रणव जाधव मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला आपण पाहतोय शैलेशजी कोलतरकर आणि एकंदरीत हे सगळेच प्रतिष्ठित मान्यवर आहेत. आज आवर्जून आपल्याला या ओपनिंग सेरेमनीला येताना पाहायला मिळत आहेत. आणि एक मानाची स्पर्धा आहे. वर्षभर ज्या स्पर्धेची वाट हे सगळेच खेळाडू बघत असतात आणि ती स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला शिवजयंतीचा पण पाहतोय औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केले गेले आहे. स्वराज चषक या स्पर्धेमध्ये आपण 8 संघ आपण पाहणार आहोत आणि या विभागामधील सगळेच चांगल्या दर्जाचे खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा रंगेल या संपूर्ण विभागामध्ये. आशीर्वाद घेतल्यानंतर आपण इथून पुढे आता सन्मानाकडे वळत आहोत, जिथे आपण प्रथमतः आपण खेळपट्टीचं पूजन आपण करणार आहोत. ज्या खेळपट्टीवरती आज संपूर्ण रात्रभरामध्ये हे सगळेच खेळाडू खेळतील. त्यामुळे खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय सगळेच आमचे प्रतिष्ठित मान्यवर अगदी आपण या समोर खेळपट्टीचं पूजन आपण जो स्टंप लावलाय तिथे आपण करणार आहोत. त्यामुळे विनंती करेन की सगळेच प्रतिष्ठित मान्यवर अनिकेतजी आपण या. अनिकेतजी सन्माननीय नांदविकर साहेब, त्याच वेळेला सरपंच मॅडम आपण देखील या आणि त्यांच्या समोर आलेले सगळेच आमचे हे मान्यवर आपण सगळेजण या. श्रीफल वाढून आपण सुरुवात या स्पर्धेची आपण करणार आहोत. खेळपट्टीचं पूजन आपण करत आहोत. या आमच्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हाताने आपण करत आहोत या खेळपट्टीचं पूजन. अगदी स्पर्धा सुखरूप व्हावी त्यासाठी आपण नेहमीच गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना करत असतो आणि आज मात्र आपण स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत. याच मान्यवरांना विनंती करेन की आपण श्रीफल वाढून आपण सुरुवात आपण करूया त्या खेळपट्टीची. अनिकेतजी साहेब यांच्या शुभ हाताने आपण करत आहोत आजच्या या खेळपट्टीचे पूजन करून सुरुवात. बोला गणपती बाप्पा. या सगळेच हे प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हाताने आपण खेळपट्टीचं पूजन केलेलं आहे. यास पुन्हा एकदा विनंती असेल आपण विराजमान होऊयात. धन्यवाद सगळ्याच मान्यवरांचा अगदी वेळेत वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिले आणि या खेळपट्टीचं पूजन या स्पर्धेकरिता आपला वेळ आपण दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि इथून पुढे आता आपण सन्मानाकडे वळत आहोत, जिथे आपण जे आजच्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले या स्पर्धेकरिता ते दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय अनिकेतजी अल्लाद नांदविकर साहेब यांचा सन्मान आपण करणार आहोत. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सचिनजी सातनक साहेब आपण या. आपल्या शुभादाने आपण करूयात सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व अनिकेतजी अल्लाद नांदविडकर साहेबांचं सन्मान प्रथमतः आपण करत आहोत. व्यासपीठाच्या समोर आपण करूयात, जे अगदी आपण पाहतो टेबल आहे त्या समोर आपण या. आपला एक भव्य विशेष सन्मान स्वराज चषकामध्ये आम्ही करत आहोत. संपूर्ण आयोजन कमिटी एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात.
रोख रक्कम 15,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आहेत. यस, आणि त्यांच्या मुलाच्या नावाने आपण हा चषक ही स्पर्धा भरवली गेली आहे. स्वराज चषक 2026. धन्यवाद साहेब. असंच योगदान आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला लाभो अशीच आपण प्रार्थना करूयात. त्यानंतर आपण सन्मान आपण करत आहोत ते म्हणजे सन्माननीय निखिल किरण पोलेकर. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेकरिता रोख रक्कम आपण पाहतोय 10,000 रुपये देणगी लाभलेली आहे. आज ते काही कामानिमित्त उपलब्ध नाही आहेत, परंतु त्यांचे सौभाग्यवती सन्माननीय सोनल मॅडम इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान आपण करणार आहोत. सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रिया राऊत आपण या, प्रियाताई आपण या, आपल्या शुभ हाताने आपण करूयात सन्माननीय सोनलताईंचं विशेष सन्मान ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रोख रक्कम 10,000 रुपये लाभलेला आहेत. एकदा विनंती असेल जोरात टाळ्यांचा गजर आपण करूया. 10,000 रुपये या स्पर्धेकरिता दिलेले आहेत ते म्हणजे सन्माननीय निखिल किरण पोलेकर अर्थात सोनलताई इथे उपस्थित आहेत. तो सन्मान स्वीकारण्यासाठी स्वराज चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि आलेल्या आमच्या मान्यवरांचा सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. धन्यवाद. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रोख रक्कम 5,000 रुपये स्वराज चषकासाठी लाभले गेले ते विद्यमान सरपंच प्रियंकाताई प्रणव जाधव मॅडम यांचा आपण सन्मान आपण करत आहोत. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय स्वरा भाटकर आपण या, आपल्या शुभ हाताने आपण करूयात विद्यमान सरपंच प्रियंकाताई प्रणव जाधव यांचं आपण करत आहोत स्वराज चषकामध्ये शुभ सन्मान. रोख रक्कम 5,000 रुपये या स्पर्धेकरिता लाभले आहेत. त्यामुळे सरपंच मॅडम यांचा आपण करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ सन्मान. धन्यवाद. त्यानंतर आपण सन्मान करत आहोत या स्पर्धेकरिता आपण पाहतोय रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी लाभलेली आहे ते म्हणजे सन्माननीय शैलेशजी कोलतरकर यांचा आपण सन्मान करणार आहोत. सन्मान करण्यासाठी संकेतजी भाटकर आपण या, आपल्या शुभ हाताने आपण करूयात सन्माननीय शैलेशजी कोलतरकर यांचं शुभ सन्मान. रोख रक्कम 5,000 रुपये जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात. सगळेच आमचे मान्यवर आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही देणगी लाभलेली आहे, त्यामुळे या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रोख रक्कम 2,555 रुपये लाभले गेले ते म्हणजे सन्माननीय संतोषजी आडव साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. सन्मान करण्यासाठी त्यांच्या मिसेस मला वाटतं इथे उपलब्ध आहेत, त्यामुळे विनंती असेल की आपण या. स्वप्ना आडव मॅडम आपण या, आपल्या सन्मान इथून पुढे आपण करणार आहोत. आणि सन्मान करण्यासाठी सरपंच मॅडम आपण या, प्रियंकाताई आपण या, आपल्या शुभ हाताने आपण करूयात मॅडमचा सन्मान. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रोख रक्कम 2,555 रुपये लाभले गेले आहेत स्वराज चषकासाठी, त्यामुळे त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. त्यानंतरला काही आमचे मान्यवर आहेत त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. प्रथमतः आपण सन्मान करूया ते म्हणजे पृथ्वीराजजी खोत यांचा सन्मान करणार आहोत. सन्मान करण्यासाठी तेजसजी कोलतरकर आपण या, आपल्या शुभ हाताने आपण करूयात सन्माननीय पृथ्वीराज खोत यांचा आपण करूयात सन्मान. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेटची आवड आणि आज आवर्जून आपल्याला इथे उपलब्ध पाहायला मिळत आहेत, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद. त्यानंतरला सन्मान करूयात अनिलजी खोत यांचा सन्मान करूयात. सन्मान करण्यासाठी शैलेशजी कोलतरकर आपण या, आपल्या शुभ हाताने आपण करूयात सन्माननीय अनिलजी खोत यांचा सन्मान. हे सगळे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर सन्मान करणार आहोत ते म्हणजे सन्माननीय संकेतजी भाटकर यांचा सन्मान करूयात. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रोख रक्कम 2,000 रुपये आपल्याला लाभलेले आहेत. असे संकेतजी भाटकर यांचा सन्मान करत आहोत. सन्मान करण्यासाठी श्रीतेजजी मयेकर आपण या, आपल्या शुभ हाताने आपण करूयात सन्माननीय संकेतजी भाटकर यांचा सन्मान. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ते म्हणजे सन्माननीय सचिनजी सातनाग यांचा आपण सन्मान करूयात. सन्मान करण्यासाठी तेजसजी कोलतरकर आपण या, आपल्या शुभ हाताने आपण करूयात सन्माननीय सचिनजी सातनाग यांचं शुभ सन्मान.
ऋषिकेश राऊत आपण या. ऋषिकेश राऊत आपण कुठे असेल या. यांचा ऋषिकेश आपल्या शुभात आपण करूया ते म्हणजे सन्माननीय सचिनजी सातनाग यांचा सन्मान. नाही आहेत का इथे? चला त्यानंतर आपण पुढे जाऊयात. प्रतीश राऊत यांचा आपण सन्मान करूयात. सन्मान करण्यासाठी हर्ष खोत आपण या आपल्या शुभाताने आपण करूयात. सन्माननीय प्रतीशजी राऊत यांचा आपण करूयात शुभ सन्मान. स्वराज चषक 2026 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ते म्हणजे युवराजजी कामेरकर यांचं, ज्यांच्या माध्यमातून 2100 रुपयाची देणगी लाभलेली आहे असे सन्माननीय अगदी बंबातो युवराजजी कामेरकर यांचा सन्मान करूयात. ऋषिकेशजी राऊत आपण या आपल्या शुभाताने आपण करूयात युवराजजी कामेरकर यांचा शुभ सन्मान. सगळेच एकंदरीत देणगीदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचा सन्मान करणं ही आपली परंपरा आहे. अतिथी देवो भव भारताची संस्कृती नेहमीच आपण पाहतो आणि आलेले आमचे जे सगळेच मान्यवर सगळेच पाहुणे मंडळी आहेत त्यांचा आपण सन्मान स्वराज चषक 2026 मध्ये आपण करत आहोत. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ते म्हणजे वनिता परकर यांचा आपण सन्मान करूयात. सन्मान करण्यासाठी सोनलजी पोलेकर आपण या आपल्या शुभाताने आपण करूयात. सन्माननीय वनिताताई परकर यांचा शुभ सन्मान स्वराज चषक 2026 मध्ये आपण करत आहोत सन्मान. ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत. सगळेच आमचे मान्यवर सगळेच आमचे ग्रामस्थ मंडळ महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. ह्या सगळ्याच खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आज मात्र वेळात वेळ काढून आपण पाहतोय आवर्जून उपस्थित राहिलेल्या. त्यामुळे स्वराज चषक 2026 मध्ये आपण करूयात हार्दिक सहर्ष स्वागत. 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि शेवटी मग एक चॅम्पियन संघ या वर्षीचा कोण असेल त्याच्यासाठी देखील चर्चा रंगली असेल सगळ्याच खेळाडूंमध्ये. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत म्हणजे प्रिया राऊत यांचा आपण सन्मान करूयात. सन्मान करण्यासाठी स्वप्नीच्या आडवकर यांना विनंती असेल की आपण या स्वप्नीच्या आडव आपण या आपल्या शुभ हाताने आपण करूयात. सन्माननीय प्रिया राऊत यांचा शुभ सन्मान. स्वरा भाटकर यांचा सन्मान आपण करूयात. सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन प्रियंका जाधव आपण या आपल्या शुभाताने आपण करूयात. स्वराज भाटकर यांचा शुभ सन्मान. स्वराज चषकामध्ये आज खूप सारे मान्यवर आहेत त्यामुळे थोडासा विलंब होईल या स्पर्धेला सुरू होण्यासाठी, परंतु आमचे मान्यवर हे मोठ्या संख्येने उपस्थित आपल्याला राहताना पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. भव्य दिव्या बॉक्स अंडरआर्मची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मी पुन्हा एकदा जे आमचे देणगीदार आहेत त्यांचा उल्लेख आपण करतो, कारण कोणती स्पर्धा असू द्यात आर्थिक भार जाणत असेल तर मग ती स्पर्धा यशस्वी नाही होत. त्यामुळे या सगळ्याच आमच्या देणगीदारांचा आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. सन्माननीय अनिकेतजी नानविकर साहेब प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये. निखिलजी पोलेकर साहेब यांच्या वतीनं रोख रक्कम 10,000 रुपये. शैलेशजी कोलतरकर साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपये. संतोषजी आडव साहेब यांच्या वतीनं 2,555. युवराजजी कामेरकर 2,100. त्याच वेळेला आपण पाहतोय जायजी पारेख यांच्या वतीनं 5,000 रुपये. संदीपजी खोत यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. संकेतजी भाटकर यांच्यामधून 2,000 रुपये. सरपंच सन्माननीय प्रियंका प्रणव जाधव यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. योगेशजी कोलतरकर 251 आणि प्रशांतजी सातनाक यांच्या माध्यमातून 251 रुपये. त्याच वेळेला आपण पाहतोय सन्माननीय अमोलजी कामेरकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं हे आपल्याला रोख रक्कम पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकदा विनंती करेन या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात. स्वराज चषकासाठी आपल्याला हे सगळेच देणगीदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहतोय
चला यानंतरला तुम्हाला सर्वांना जी उत्कंठ होती ती म्हणजे पहिली मॅच आणि पहिला मॅचचा टॉस आपण प्रथम तिथे करूयात. त्यामुळे दोन टीमचे कॅप्टनचं मी लक्ष वेधेन की आपण या समोर आपण तिथे प्रथमतः टॉस करूयात आणि मान्यवरांना विनंती करूया टॉस झाल्यानंतर आपण इकडे अगदी व्यासपीठावरती अगदी समोर या, समोरून या संपूर्ण मॅचचा आनंद घ्या. चला या सगळ्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती इथे अगदी समोरून आपण मॅचचा आनंद घ्या आणि वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण स्वराज चषकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे हार्दिक सहर्ष स्वागत.